जिथं लांडेवाडी आपण खाली उतरतो ना त्या गावाजवळ त्याच्या अलीकडे बघ किती सुंदर मंदिर बघा. चालते काही चालते. भैरवनाथचं मंदिर आहे, खूप छान मंदिर आहे. पण लांडेवाडी गाव एंटर करणार आहोत आणि लांडेवाडी गाव तुम्हाला माहिती असेल की इथं माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील साहेब, श्री शिवाजीराव आढळराव पाटील साहेब यांचं हे गाव आहे. लांडेवाडी गाव मित्रांनो एवढं सुंदर गाव आहे ना की इथं आल्यावर तुम्हाला मोठ्या मोठ्या कॉलेजेस नंतर एकदम म्हणजे ना डेव्हलप झालेलं गाव दिसेल. तुम्हाला मी बाहेरून दाखवणार आहे. असं पुण्यात सुद्धा नाही आहे की एखादा भाग की लांडेवाडी गाव सारखं तुम्हाला सेम दिसेल. अमोल, थंडीचा अनुभव कसा आहे? लई थंडी आहे भीमाशंकरला. खूप थंडी आहे. खूप थंडी आहे. आप सुनील, कसा वाटतं थंडीचा अनुभव? एकदम गर्म होता है हमारा तो. अच्छा है का? आपका तो जरूरी। ठंड कैसा लगा आपको सुबह में? ठंड तो उधर एक साइड पर बिताए, उधर आपके हम लोग रामेश्वर गए। हाँ। यहाँ पर कुछ ठंडी ज्यादा पड़ रही है, बहुत अच्छा पर लगा। ऐसा है क्या? बहुत अच्छा भीमाशंकर में ठीक है, चलेगा। आप लोग भी बहुत अच्छे मिलेंगे। ओके ओके यहाँ के लोग भी बहुत अच्छे लगे। ओके. गेलो ना मी तोरण बिबट्या करत होतो. म्हटलं आम्हाला आज बिबट्या बघायला मिळेल, पण काय मिळालं आपल्याला सगळे सगळे काय दिसतं त्या गावाजवळ? काय पाहिलं आपण? त्याला काय म्हणतात? काय म्हणतात? फॉक्स रे, फॉक्स कोल्हा पाहिला आम्ही. सकाळी आले. कोल्हा ते गावाजवळ होते. एक मोठा कोल्हा होता आणि त्याच्याजवळ लहान त्याचं पिल्लू होतं आणि ते एकदम कुत्र्यासारखं वावरत होते गावाजवळ. इथं म्हणजे प्राण्यांना आता ना म्हणजे भीती राहिली. अरे पहिले जंगलात पाहायचं असं म्हणतात की पहिले वाडवळी म्हणजे जंगलात प्राणी असतो, पण आता तर गावाकडेच प्राणी असतो म्हणून काही. मित्रांनो मी भीमाशंकरला आहे आता आणि पहाटे आम्ही 3:30ला निघालो पुण्यातून आणि इथं पोहोचलो होतो आम्ही सकाळी 6 वाजता. एवढी भयंकर थंडी आहे, तुम्हाला दिसत असेल. हे बघा, हे तुम्हाला दिसतात का? हे झाडांची पानं वगैरे हलत आहेत. हे बघा एवढं जोरात हलत आहेत ना मित्रांनो. सकाळी मी पहाटे 3:30ला पुण्याहून निघालो आणि म्हटलं आज भीमाशंकरला जाऊ. एवढी थंडी भयानक वाढलेली ना. एक म्हणजे हुडी आणि त्यानंतर वरून मी चादर वगैरे घातलेली होती. भयानक थंडी होती भीमाशंकरला. आत्ता डिसेंबरचा महिना आहे. आज तारीख आहे 22 तारीख आहे. सकाळी पहाटे झालं तुम्ही दर्शन करायला. भयानक मोठ्या प्रमाणात थंडी वगैरे वाढलेली आहे. तर मित्रांनो आपण एक छोटासा एक ब्लॉग बनवणार, एक भीमाशंकर तर पुणे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि नवीन असं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला तर मित्रांनो आपण जाऊ आता भीमाशंकर तर पुणे थोडा मजेदार प्रवासासाठी. आपल्यासोबत असणारे प्रवासमध्ये भीमाशंकर ते पुणे अंकित नाव सांगा पूर्ण. माझं नाव अंकित मिश्रा आहे. हा. मी मुंबईवरून पहिल्या पुण्याला आलो. त्यानंतर आपले मित्र सुनील यांच्या बरोबर मुलाखत झाली. त्यानंतर आमची भीमाशंकरच्या दर्शनाचा क्षण स्टार्ट झाला. भीमाशंकरचं दर्शन झालं, प्रसन्न वाटलं. पण थंडी कशी होती तुमचा अनुभव सांगा. अति भयानक थंडी होती. अति भयानक गार सुटत होता, काय कळतच नव्हता काय करायचं काय नाही. अमोल, थंडीचा अनुभव कसा आहे? लई थंडी आहे भीमाशंकरला. खूप थंडी आहे. खूप थंडी आहे. आप सुनील, कसा वाटतं थंडीचा अनुभव? एकदम गरम होत आहे आम्हाला तर. असं आहे का? आपका तो जरूरी। हे जो स्वेटर आहे ना हे अपूर्ण पडलं होतं. एवढी थंडी ना आम्ही डायरेक्ट एक रूम म्हणजे जिथं अंकितबाईने आंघोळ केली ना त्या रूममध्ये आम्ही जाऊन बसलो होतो. अर्धा एक तास तिथून हल्लो नाही आम्ही. आणि जेव्हा दर्शनसाठी तिथं गर्दीमध्ये गेलो तेव्हा बरं वाटलं. चाचा, ठंड कैसा लगा आपको सुबह में? ठंड तो उधर एक साइड पर बिताए, उधर आपके हम लोग रामेश्वर गए। हाँ। यहाँ पर कुछ ठंडी ज्यादा पड़ रही है, बहुत अच्छा पर लगा। ऐसा है क्या? बहुत अच्छा भीमाशंकर में ठीक है, चलेगा। आप लोग भी बहुत अच्छे मिलेंगे। ओके ओके यहाँ के लोग भी बहुत अच्छे लगे। ओके. तर आता आपण भीमाशंकरहून निघणार आहोत. गर्दी सोमवारी म्हणतात तशी कमी आहे, कमी नाही आहे. सोमवारी मला मगाशी एक जण बोलला की गर्दी कमी असते सोमवारी. तुम्हाला सांगतो मी, सॉरी बघा हा खाली बॉक्स भरला होता. तर सोमवारी गर्दी किती माहिती आहे का? सोमवारी म्हणजे आम्ही 3:30 वाजता पुण्याहून निघालो, 3:30 पावणे 4ला आणि इथं पोहोचलो. किती वाजता पोहोचलो सनील आपण? 7:30 नाही 6:15 पर्यंत. 6:15 पर्यंत इथं पोहोचलो. थोडे त्या अंकितबाईने मुंबईहून आला, आंघोळ वगैरे फ्रेश झाला. पण मला एक गोष्ट जाणवली, इथं थोडं पैसे वगैरे जास्त घेतात आंघोळीचे. हे गोष्ट थोडंसं चुकीचं आहे. रूम वगैरे खूप घाण होते. अंकितबाई, अनुभव थोडा भयानक आला ना आपल्याला आज? रूम वगैरे खूप घाण होते ना? खूपच घाण होते. ज्यानुसार मंदिराचा परिसर जवळ होते त्याप्रमाणे त्याने त्याचा साफसफाई बरोबर नाही ठेवलेला. साफसफाई नाही. याच्यामध्ये जरा सुधार केला तर खूपच चांगला असणार आणि दर्शन तर आमचं खूपच चांगलं झालेलं.
तर मला एक गोष्ट काय जाणवली दादा, हे पकडून घ्या बॉक्स. मला एक गोष्ट काय जाणवली माहिती आहे का, की आपले जे हिंदूंची जी मंदिर आहेत ना, तिथं पहिली गोष्ट म्हणजे शूज जेव्हा आपण चप्पल काढतो ना, आपले शूज वगैरे चप्पल वगैरे काढतो ना, त्यापासून अनुभव भयानक यायला सुरुवात होतात. हे पुढे जाऊ नका, इथं चप्पल काढा. नंतर रेट पण थोडे जास्त लावतात ते, पण ठीक आहे चला, काही विषय नाही. या गोष्टींना आम्ही कंप्लेंट करत नाही. आपणच आपले लोक सामावून घ्यावं लागतं, तो नाही विषय. पण एवढं भारी टुरिस्ट पॉईंट आहे भीमाशंकर, इथं पण बाहेर लॉज वगैरे खूप छान दिसले. पण थोडंसं गावामध्ये आलो ना, तर थोडंसं हातपाय धुण्यापासून बऱ्याच गोष्टींचा अनुभव थोडा वेगळा आला, कारण रेट वगैरे खूप घेतात आणि तशी क्वालिटी मिळत नाही. आतमध्ये अक्षरशः बाथरूम वगैरे अंकितबाई लई घाण होते ना, लईच घाण होते, की अंकितबाई म्हणे मी कसं तरी आंघोळ केली. पण ठीक आहे, तुम्ही पैसे घेतात, त्याचं स्वच्छ ठेवायचं काम आहे. कारण काय आहे, काही दिवसात बाहेर त्याची लोक आता यायला सुरुवात झालेली आहे, तर मग ते अनुभव कसा वेगळा घेऊन जातील. आणि विशेष म्हणजे भीमाशंकर आले मला काय दिसलं माहिती आहे का, सर्वात जास्त म्हणजेच UP, बिहार, झारखंड, MP इथले भाविक मोठ्या प्रमाणात दिसलात. हाथ वरती करा अंकित भाई. ए अमोल, मेरे को दिख नहीं रहा है तू किधर ही. एक्चुअली क्या है, अमोल और मेरा कलर थोड़ा काला आता है ना, तो इसलिए हमको दिखते नहीं दोनों को. अंकित भाई थोड़ा गोरा है तो थोड़ा दिख रहा था मेरे को. समझो तो दिख ही रहा था ऑलरेडी, वो उधर बैठा है ना. तो यहाँ से अभी हम जा रहे हैं नीचे भीमाशंकर, तथा खालच्या भागात जाणार आहेत. आणि काही खतरनाक नाही. आणि सकाळी सकाळी आपल्याला काय दिसलं सुनील, मला मी पुण्याहून निघालो ना, मी तोरण बिबट्या करत होतो. म्हटलं आम्हाला आज बिबट्या बघायला मिळेल. पण काय मिळालं आपल्याला सकाळी सकाळी, काय दिसतं त्या गावाजवळ, काय पाहिलं आपण? त्याला काय म्हणतात, काय म्हणतात, फॉक्स रे, फॉक्स कोल्हा पाहिला आम्ही. सकाळी सकाळी आले कोल्हा, ते गावाजवळ होते. एक मोठा कोल्हा होता आणि त्याच्याजवळ लहान त्याचं पिल्लू होतं, आणि ते एकदम कुत्र्यासारखं वावर होते गावाजवळ. इथं म्हणजे प्राण्यांना आता ना म्हणजे भीती राहिली. अरे पहिले जंगलात पाहायचं, असं म्हणतात की पहिले वाडवळी म्हणजे जंगलात प्राणी असतो, पण आता तर गावाकडेच प्राणी असतो, म्हणून काही विषय नाही. हे बघा कसले लॉज वगैरे झाले इकडं आउटसाईडला. जसे तुम्ही आले ना, एक से बडकर एक लॉज वगैरे आहेत थांबण्यासाठी. हे बघा ना कसलं सुंदर नेचर आहे, खतरनाक. बिहार, झारखंड, MP म्हणजे नॉर्थ इंडिया ना अंकित भाई? नॉर्थ इंडिया. इथं मोठ्या प्रमाणात आपल्याला भाविक वगैरे दिसतात. श्रद्धाळू जास्त आहेत तिकडं. रमणा सर की एक साईडला, तर या साईडला मोठ्या प्रमाणात आपल्याला भाविक वगैरे दिसतात आणि श्रद्धाळू तिकडे जास्त आहेत. मग एवढी दुरून जर लोक येतात, त्यांना आंघोळ करण्याची, राहण्याची, खाण्याची सोय, सर्व गोष्टी आपल्याला पाहिजे. तर यांना इथं राहण्याची सोय वगैरे या सर्व गोष्टी इथं पाहिजे. एवढं दुरून भाविक येतात, ते बिचारा ट्रॅव्हल्सवरून दुरून येतात. या लोकांना इथं आंघोळीला या त्या गोष्टींची सोय पाहिजे. कारण महाराष्ट्रात या गोष्टींची थोडी कमतरता वाटते. तर आता आपण प्रवास करणार आहोत भीमाशंकर ते पुणे. थोडा मजेदार अंदाजमध्ये. नाश्ता सुनील आपला झालेला नाही ना? नाही, पुढे करणार आहे आपण. नाश्ता करणार आहेत, कारण आम्ही नाश्ता पण केला नाही. जाऊ दे म्हटलं, पुढे तरी करू. आणि मित्रांनो, नेचर एवढं सुंदर आहे भीमाशंकरचं. खरं मी तुम्हाला सांगतो, पुण्यात लवकर गरमी होते, पण हे हिल स्टेशन टाईप आहे ना, तर इथं हवा वगैरे नॅचरल एकदम सुंदर आहे. नक्की येताना तुम्ही रात्री कोणत्याही मार्गाने या, तुम्ही राजगुरुनगरमधून या. आणि विशेष म्हणजे मंचरमधून आले ना, सर्वात महत्त्वाची म्हणजे खूप छान आहे. आम्ही मंचरलाच पहाटे 5:30 पर्यंत एवढं म्हणजे ना, रस्त्यावर CNGचे आपण म्हणू शकतो की पंप्स वगैरे, पेट्रोल काही कमी नव्हती, आणि लॉज वगैरे भरपूर दिसत होते. येताना मोस्टली म्हणजे मंचरकडून आले तर तुम्हाला एकदम सुपर पडेल. हे समोर बघा कसं डार्क आहे एवढं दिवसाला. आत्ताचे आपण म्हणू शकतो 8:30-8चा वेळ झालेला आहे. बघा वातावरण कसलं आहे समोरचं. आता गर्दी व्हायला लागलेली आहे. समोर तुम्हाला दिसतंय ना,
हे डॅम दिसते ना तुम्हाला, डिंबेचं डॅम आहे, हे तुम्हाला दूर दिसतंय ते डिंबेचं डॅम आहे. त्याच्या खाली एक गाव वगैरे बसलेलं आहे आणि इकडं वरती भीमाशंकर आहे. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की इथं एक डिंबेच्या वरती माईन नावाचं गाव होतं की तिथं आपण म्हणू शकतो पार डोंगरच त्या गावावर कोसळला होता आणि ते गावच गायब झालं होतं आणि बरंच नुकसान झालं होतं. तर मित्रांनो विषय काय माहिती आहे का, इथं जी काही सह्याद्री आहे ना हे तुम्हाला दिसतंय का, हे बघा इथल्या डोंगरवर सर्वात जास्त माती वगैरे असते आणि असं एक खाली गाव असलेले असतात. जेव्हा हा डोंगर पूर्ण खाली कोसळतो, दरड कोसळते आपल्या भाषेत म्हणतो, तेव्हा पूर्ण गावच गायब होतं. हे एक उत्तम उदाहरण आहे. तर इथले सह्याद्रीमध्ये काय आहे, लाल माती आणि जेवढी डोंगर आहेत ना निसर्ग संपदा इथं भरभरून दिलेली आहे. आणि विशेष काय माहिती आहे का, आपल्याकडे जी डोंगर आहेत ती थोडी म्हणजे खडक मोठ्या प्रमाणात आहेत, म्हणून ती असं म्हणू शकतो की मोठे मोठे जे डोंगर ती कोसळण्याची शक्यता फार कमी आहे. पण इथलं मला काय वेगळं जाणवतं माहिती आहे का, जेव्हा आम्ही भीमाशंकर किंवा इथं कोकण भागात जेव्हा मोठे मोठे सह्याद्री बघतो ना, लाल माती आहे, जंगल आहे, तर त्याच्या खालची जी काही गावं आहेत ती सेफ नाही आहेत. तर हे बघा इकडं माईन गाव होतं, थोडं येताना मला आठवण झाली म्हणून व्हिडिओ काढला. आता इथं बघा कसं केलं त्यांनी, भिंत वगैरे बांधलेली आहे, वरून हे डोंगर कोसळू नये म्हणून इथं भिंत वगैरे केलेली आहे. अतिशय उत्तम हे नियोजन आहे, कारण असं कार वगैरे येत असतात आणि असं डोंगर वगैरे जर खाली कोसळला तर खूप आपल्याला त्रास होऊ शकतो. तर चला थोडंसं पोट पाणी पण करू. खाली घोडेगाव किंवा लांडेवाडीच्या जवळ नाश्ता वगैरे करणार आहोत. तर मित्रांनो आता आम्ही डिंबेमध्ये आलेलो आहेत आणि आमचा प्लॅनिंग हे थोडा नाश्ता वगैरे करायचा, कारण अंकितबाई जे मुंबईवाले ते म्हणतायत की हा रस्ता गोल 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 खूप आहे, त्यांना चक्कर यायला लागलेला आहे. तर डिंबे खुर्द म्हणजे जिथं डॅम वगैरे आहे तिथं आम्ही आलेलो आहेत. आता मस्त ना हॉटेल वगैरे बघू. आणि सुनील कोणता हे खायचं ना रे आपण, कढीवडा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा, मी ते निघून जाईल इथून, पण कमेंट बॉक्समध्ये सांगा कढी वसा सॉरी माझ्या शब्द काय, कढीवडा ना रे, कढीवडा कुठं छान मिळतो आम्हाला मंचरच्या आसपास सांगा कमेंट बॉक्समध्ये. तर आम्ही कढीवडा, सॉरी यार शब्द बोलत आहे, कढीवडा आम्ही खाणार आहोत आज. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर मित्रांनो शिंदोली गावात आलेलो आहेत आपण. आत्ता शिंदोली गावात जस्ट एंटर केलेलं आहे. तर गाव खूप छान आहे, पाहू शकता तुम्ही. भैरवनाथचं मंदिर वगैरे खूप छान आहे. श्री भैरवनाथ महाराज प्रवेशद्वार शिरोली गाव आहे, शिनोली गाव आहे सॉरी. मित्रांनो जसं इथं पुण्यात तुम्ही ग्रामीणमध्ये एंटर करताना तसं तुम्हाला इथलं ग्रामीण जीवन बघायला मिळतं. पण ही गावं खूप सुंदर आहेत. याच्यानंतर बहुतेक लांडेवाडी गाव येईल. लांडेवाडीनंतर आपण मंचर हायवेला लागणार आहेत. रस्ते खूप छान आहेत. जेव्हा तुम्ही भीमाशंकरला येता ना, सर्वात महत्त्वाचे म्हणजे रस्ते खूप छान आहेत. गोल का असे ना, पण रस्ते खूप छान आहेत. रस्त्यांची कुठेही कंप्लेंट नाही आहे, कुठेही रस्ते खराब नाही आहेत. पण आम्ही मंचर मार्गे का निवडलं, कारण सीएनजीचा पंप तिकडं होता म्हणून आम्ही मंचर मार्गे आलेलो आहेत. आणि आत्ता आम्ही जाणार आहोत मंचर मार्गे जातो आहेत आम्ही. पण तुम्ही बघा ना, सकाळी सकाळी बघा ना किती कार, म्हणजे आज सोमवार असून पण ना एवढी गर्दी होती ना. भीमाशंकर भविष्यात फार मोठं म्हणजे ना ज्योतिर्लिंग तर आहेच बघ भारतात प्रसिद्ध, पण भविष्यात खूप मोठा लोड इथं येणार आहे. लोड एवढा येणार आहे की भविष्यात हे रस्ते वगैरे त्यांना मोठे करावेच लागणार आहेत. कारण सकाळी 3:30 तर गेल्यानंतर सुद्धा मला 1.5 तास दर्शन लागलं. जर तुम्ही 10, 11 किंवा 12 वाजताचा येणार ना, माझा अंदाज आहे 4 तास, 3 तास, 3.5 तास पकडायचं दर्शनाला. पण ठीक आहे, तुम्ही देवाच्या दरबारात आले तर तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे. तुम्ही मागण्यासाठी येत आहेत तर त्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे. ठीक आहे, चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. हे डोंगर बघा कसली वंदर आहे या डोंगरावर. आता आपण आंबेगाव तालुक्यात आलेलो आहेत आणि तुम्ही बघा सर्व शेतामध्ये घरं आहेत आणि इथं ऊस पण असतो. त्याच्यामुळे काय होतं, बिबट्यांचं सुसाट आणि लोकांना आता वाढलेली भीती. हे बघा हे घर वगैरे तुम्ही पाहू शकता का, त्या साईडला ऊस वगैरे आहेत. आपण लांडेवाडीच्या अलीकडं आहोत. लांडेवाडीच्या जेव्हा तुम्ही घोडेगावकडून जाता ना, खिंडच्या 2 जे डोंगर आहेत तिथंच एक सुंदरसं मंदिर आहे. मी बरेच वेळ पाहत असतो. माझ्या कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुम्हाला ते मंदिर मी दूरून दाखवणार आहे, कारण मी प्रवास करतोय.
जेव्हा या खिंडजवळ येतो ना तेव्हा तुम्हाला हे मंदिर दाखवतो मी. खूप सुंदर मंदिर आहे, बरेच दिवसांवर बघतोय. बहुशः त्याचा मी नक्की एक व्लॉग बनवणार आहे. पण बघा ना या खिंडजवळ इथं लांडेवाडी आपण खाली उतरतो ना त्या गावाजवळ त्याच्या अलीकडे बघा किती सुंदर मंदिर आहे बघा. चालते काय चालते. भैरवनाथचं मंदिर आहे, खूप छान मंदिर आहे. तर मित्रांनो समोर तुम्हाला दिसतंय ना जसं आपण घाट उतरलो ना, एक ग्राउंड बघायचं क्रिकेटचं ग्राउंड आहे इकडं बघ रे. इकडे क्रिकेटचं ग्राउंड बनलेलं आहे. मित्रांनो आता आपण लांडेवाडी गावात एंटर करणार आहोत. आणि लांडेवाडी गाव तुम्हाला माहिती असेल की इथं माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील साहेब, श्री शिवाजीराव आढळराव पाटील साहेब यांचं हे गाव आहे. लांडेवाडी गाव मित्रांनो एवढं सुंदर गाव आहे ना की इथं आल्यावर तुम्हाला मोठ्या मोठ्या कॉलेजेस नंतर एकदम म्हणजे ना डेव्हलप झालेलं गाव दिसेल. तुम्हाला मी बाहेरून दाखवणार आहे. असं पुण्यात सुद्धा नाही आहे की एखादा भाग की लांडेवाडी गावसारखं तुम्हाला सेम दिसेल. तर आपण त्या गावात एंटर करणार आहोत. एक सुंदर गाव आहे मित्रांनो. गाववाल्यांनी जर ठरवलं ना किंवा राजकारण्यांनी जर ठरवलं ना गावचं सुंदर कसं बनवायचं ते उत्तम उदाहरण म्हणजे लांडेवाडी गाव. तर लांडेवाडी गावचं आपण थोडंसं तुम्हाला बाहेरून व्ह्यू दाखवणार आहे. मित्रांनो आत्ता आपण लांडेवाडी गावात एंटर करणार आहोत. बघा तुम्ही कसं बिल्डिंग डेव्हलप झालेले आहेत आणि बघा ना किती सुंदर गाव आहे. बघा ना तुम्ही या गावाचा का लॉज आहे तुम्ही पाहू शकता. लॉज वगैरे नंतर इथं ही समोर शिवसंकुल इकडे बघा तुम्ही असे भैरवनाथ शिवशंकर इकडं. अच्छा इकडे एक स्कूल आहे आणि इकडं बघा अरे वा काय जबरदस्त बिल्डिंग बनवलेली आहे आणि पार्किंग वगैरे जबरदस्त गेलेली आहे. इकडं स्कूल आहे. स्कूल बघा तुम्ही किती छान स्कूल आहे. जबरदस्त गाव आहे राव. लांडेवाडी चिंचोडी सहा वगैरे खतरनाक आहे. अरे वा काय जबरदस्त गाव आहे. बघा ना तुम्ही यांचं माजी खासदार यांचं हे घर वगैरे आपण पाहिलं होतं. आणि सर्वात मेन म्हणजे ना छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा खूप छान आहे. तुम्हाला दाखवतो मी लांडेवाडीतला. हे बघा जबरदस्त. मित्रांनो हे लांडेवाडी गाव आहे आणि लांडेवाडी गाव मंदिर पण किती छान आहे बघा. लांडेवाडी गाव मिसळ हाऊस अँड प्युअरेज. आता बघा लांडेवाडी गावात आलो ना लांडेवाडी गावात आलो ना मोठे मोठे स्कूल नंतर इथं मॉल लॉज सर्व गोष्टी दिसल्या. मित्रांनो गाव कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे लांडेवाडी गाव. तर मित्रांनो आत्ता मी आहे मंचर ते खेड रोडवर आहे आणि इथं थोडा नाश्ता आम्ही करणार आहे. तर हे तुम्हाला दिसतंय का हा मंचर आहे आणि इकडं खेड आहे. इथं साई मिसळ हाऊस इथं आम्ही नाश्ता करणार आहेत आणि नाश्त्यामध्ये कढीवडा मी मागवलेला आहे. थोडा नाश्ता करू आणि घरी पोचू. लागलेली होती ना. आता एका हॉटेलवर आम्ही नाश्त्याला ब्रेकफास्टला बसलेले आहेत. तर मी मागवलेला एक कढीवडामध्ये 2 वडे आलेले आहेत, पाव आलेला आहे, एक पापड आहे आणि एक आपण म्हणू शेव आलेली आहे. आणखी जर आपल्याला काय जे सांगणार आहेत त्यांनी मिसळपाव घेतलेला आहे. तुमचा अनुभव शेअर करा. नेहमी वर्षाप्रमाणे याही वर्षी मी दरवर्षी दर्शनासाठी येतो. अच्छा. आणि याही वर्षी काही दर्शन खूपच चांगलं झालं. हां काय आंघोळीची व्यवस्था नीट नव्हता. हां पण ॲडजस्ट केला मी. अच्छा. त्यानंतर मला चक्कर खूप आला. हां म्हणजे ते आणि असं चक्करमध्ये रस्ते गोलगाल होते म्हणून. गोलगाल होते म्हणून. हां सर्व काय झालं आणि खूपच चांगलं झालं आणि नाश्त्याला आता बसलो आहे. थँक्यू. बाकी कोणाबरोबर काय बोलायचं आहे बोलून. तर मी घेतलेला कढीवडा अजून संस्कृत झाला आहे. ट्राय करा. पूर्ण खाऊन सांगा बरं का, अंदाजे सांगू नका. म्हणजे पुढं गेलं जे सांगू नका, मला रिव्ह्यू देऊ नका तोपर्यंत. कशी फेक स्माइल करू नका, ओरिजिनल करा. कशी फॅन्टास्टिक. सुनील काय अंदाजी? काय एक नंबर आहे.
एक नंबर आहे मिसळचं. मी तर नाही कढीवडा. सॉरी कढीवडा घेतला आणि एक बादली पण याची हे भेटते ना, कढी मिळते ना. येस. आणि याच्यामध्ये रस्सा मिसळचा सॅम्पल ज्याला म्हणतो. कसं रिव्ह्यू कसं अमोल दादा? छान आहे, छान आहे. छान आहे. तर आपण थोडा आता नाश्ता करून घेणार आहोत. तर या दादाकडं मी मिसळ खाल्ली, आपलं काय म्हणतात कढी वडा आणि मिसळ खाल्ली. खूप छान मिसळ होती. बिल पण चांगलं झालं. सपोर्ट करायचे आपल्या माणसाला. आता मिसळ खाल्ली आणि कढी वडा खाल्ला. आता क्वालिटीचा रिव्ह्यू जो तुम्हाला सांगू ना, ठीकठाक होता. तेवढा चांगलाही म्हणू शकत नाही आणि तेवढा वाईटही म्हणू शकत नाही. छोटं हॉटेल आहे. तर आत्ता आपण जाणार आहोत मंचरच्या पुढे आहेत आपण आत्ता. आता आपण राजगुरुनगर आणि त्यानंतर पुण्यात जाणार आहोत आणि तिथं आपला व्हिडिओ एंड करणार आहोत. पण त्याच्या पहिले तुम्हाला मी चाकणची थोडी ट्रॅफिक दाखवणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे माझा व्हिडिओचा मी एंड करणार आहे. मी तुम्हाला चाकणची ट्रॅफिक दाखवणार होतो, पण चाकणची जी ट्रॅफिक होती ती एवढी भयानक होती की मी स्वतः गाडी चालवत होतो म्हणून मी चाकणची ट्रॅफिक तुम्हाला दाखवू शकलो नाही. पण हे तुम्हाला थोडी हायलाईट समोरची दाखवून देते. बघा ना कसं भरलेलं आहे भयानक. नशीब असं लवकर निघून आलो. तर घेतो तुमचा निरोप. अशाच आपल्या भावाला सपोर्ट करत राहू. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. चला तुमचा निरोप. जय शिवराय, जय शंभूराजे.